नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची खुशखबर घेऊन आलेलो आहे. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आपण ती बातमी घेऊन येतो आहे. त्यामुळे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर शेवटी ज्याची तुम्हाला आतुरतेने एवढे दिवस झाले वाट पाहत होता, तो आता क्षण आलेला आहे आणि शेवटी जो ऑगस्टचा 14वा हप्ता होता. ऑगस्टचा जो 14वा हप्ता होता, त्याचा जी-आर आलेला आहे. जी-आर आलेला आहे म्हणजे तुम्हाला पैसे लवकरात लवकर भेटणार आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचा जी-आर आलेला आहे. 9 सप्टेंबर 2025 म्हणजे आजचाच जी-आर आहे. आणि जी-आर कशाबद्दल आहे? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे. निधी वितरणाला जो जी-आर आहे, तो जी-आर आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा आज महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे आणि आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आपण तो जी-आर दाखवत आहेत आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण आपण जी खरी माहिती आहे तीच महिलांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर जी-आर मध्ये काय बातमी दिलेली आहे आणि कधीपासून 14वा हप्ता वाटप सुरू होणार आहे ते आपण पाहूया. शासन निर्णय काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण हे आपल्या एवढं काही कामाचं नाही शासन निर्णय. हे बघा आपण पैसे किती आलेत यावेळेस ते बघूयात. ते शासनाने जो निधी दिलेला आहे तो निधी किती आहे तर 3,960 कोटी इतका निधी 14व्या हप्त्याला दिलेला आहे. 14व्या हप्त्याला निधी किती दिलेला आहे तर 3,960 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे भरपूर महिलांना पैसे मिळणार आहेत. हा निधी काही कमी नाहीये. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता जवळपास सर्व महिलांना मिळेल अशी शाश्वती आपण देऊ शकतो. वित्त विभागाच्या संदर्भातील हे बघा 7/4/2025 रोजी परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिलांना लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षकाखाली 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच जो एकूण निधी होता तो किती होता 3,960 कोटी आणि तुम्हाला परवानगी किती भेटलेली आहे 344.30 कोटी एवढा निधी वितरणाला मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे ही सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. एवढ्या दिवसापासून ज्या महिला आतुरतेने वाट पाहत होत्या 14व्या हप्त्याची, ते 14व्या हप्त्याला वितरणाला 1-2 दिवसात सुरुवात होईलच. हा जी-आर आलेला आहे. जी-आर तुम्ही आता बघितलेला आहे. तुम्हाला सविस्तर जी-आर जर वाचायचा असेल तर आपल्या YouTube चॅनलच्या लिंकमध्ये मी टेलिग्रामची लिंक देतो. त्यामध्ये तुम्ही जी-आर ॲड करतो. जी-आर तिथून तुम्ही वाचू शकता. हा जी-आर आलेला आहे. तर सर्व महिलांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 14वा हप्ता ऑगस्टचा 14वा हप्ता लवकरच तुम्हाला मिळून जाईल. ही सर्व महिलांसाठी बातमी आहे. हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा. तुम्ही बघितला असेल आजच जी-आर आलेला आहे. 9 सप्टेंबर 2025 हे बघू शकता तुम्ही 9 सप्टेंबर 2025 चा जी-आर आलेला आहे आणि आज जी-आर आलेला असल्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता शासनाने 344.30 कोटी इतका निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यामुळे कोणत्याही महिलांनी काळजी करू नका. तुम्ही बघू शकता सुचिता राजाराम साप्ते यांची ही सही आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचे कार्याधीन अधिकारी आहेत. त्यांची ही सही आहे. हा जी-आर आहे आज प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहेत. कोणत्या महिलांना किती पैसे मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरणाला सुरुवात झालेली आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.
अजूनपर्यंत कोणाला अजून तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.